नमस्कार. मी ते आज सुंदर अशी हँड पर्स बनवणार आहे. तर इथं बघा, मी एक कपडा घेतलेला आहे. तर त्याचं आधी माप घेऊया. तर इथं बघा, मी 13 इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे 10.25 इंच. 10.25 इंच रुंदी आहे. तर इथं बघा, पर्ससाठी वापरण्यासाठी वरचा कपडा आहे आणि त्याच्यामध्ये फॉर्म घेतलेला आहे, जो आपण साडीमध्ये येतो ना, तो आहे. आणि आतल्या साईडला अस्तर लावण्यासाठी घेतलेला आहे. तर आता चारी बाजूनी शिलाई करून घ्यायची आणि मधल्या भागामध्ये सुद्धा एक एक शिलाई अशी करून घ्यायची. थोडं थोडं अंतर ठेवून आपण शिलाई करून घ्यायची मध्ये. तर इथं बघा, मी चारी बाजूनी शिलाई केली आणि मध्ये सुद्धा अशा एक एक शिलाई करून घेतली. तर मधली शिलाई बघा, 2.5 इंचावरती मी ही शिलाई करून घेतलेली आहे. तर आता आपण इथं काय करणार आहोत, आपण दोन्हीच्या कोणत्याही साईडला 2-2 इंचावरती असं मार्किंग करून घ्यायचं. एका साईडलाच फक्त असं मार्किंग करून घ्यायचं, बरोबर 2-2 इंचाचं. आता हे चॉकनं असं एक लाईन करून घेऊया आणि आता हे आपल्याला कात्रीनं कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथं झिप लावून घ्यायची आहे. तर इथं मी बघा 10.15 इंचाची झिप घेतलेली आहे बघा. तर ही अशी जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या प्रकारे आपल्याला तिथं आता झिप लावून घ्यायची आहे. तर आधी मी तुम्हाला आणि वरच्या साईडला सुद्धा झिप लावून घ्यायची आहे. तर आता जसं दाखवते ना, त्या प्रकारे झिप उलटी ठेवायची कपड्यावरती आणि एक शिलाई करून घ्यायची. आता परत एकदा ती झिप दुसऱ्या साईडला अशी वळवायची आणि असं त्यावरती असं दाबटीप द्यायची, म्हणजे झिपला व्यवस्थित छान असं फिनिशिंग येतं कपड्याला आणि झिपसुद्धा व्यवस्थित बसते कपड्यावरती. तर अशा प्रकारे परत एकदा एक दाबटीप देते मी. म्हणजे एक्स्ट्राची झिप आहे ती कट करून साईडला केली. तर बघा किती छान असं फिनिशिंग आलेलं आहे. आतल्या साईडनं सुद्धा मस्त अशी झिप बसलेली आहे बघा. तर अशा प्रकारे दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला झिप बसवायची आहे. त्याच प्रकारे जशी झिप इकडं बसवली होती त्याच प्रकारे झिप उलटी ठेवून मी झिप बसवून घेतली बघा. आणि आता वरच्या साईडला सुद्धा आपल्याला झिप बसवायची आहे बघा, कारण पुढच्या साईडला एक कप्पा झालेला आहे आणि वरच्या साईडला झिप बसवते वेळी आपल्याला इथं एक कपडासुद्धा जोडून घ्यायचा आहे. तर इथं बघा, जो अस्तरला कपडा वापरलेला आहे तोच तसाच घेतलेला आहे मी. तर त्याची रुंदी बघा 10 इंच रुंदी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे 6 इंच. आता आपण जो कपडा खालच्या साईडला एक घ्यायचा आणि मध्ये झिप ठेवायची आणि जो आपण अस्तरचा कपडा घेतला आहे तो त्याच्यावरती ठेवायचा आणि त्यावरती एक शिलाई करून घ्यायची. तर अशा प्रकारे एक शिलाई करून त्यावरती घेते. झिप मध्ये ठेवलेली आहे बघा. आता परत हा कपडा दुसऱ्या साईडला असं फिरवून घ्यायचा आणि त्यावरती एक दाबटीप द्यायची. तर आता दाबटीप झालेली आहे. आता तो कपडा त्यावरती ठेवून घ्यायचा आणि तिथं आपल्याला आता रनर जोडून घ्यायचा. हे बघा, इथं मी आता रनर घालून घेणार आहे. झिप आपली व्यवस्थित बसलेली असली की रनरसुद्धा व्यवस्थितच बसतो. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला आता रनरसुद्धा यामध्ये मी जोडून घेते. हे बघा, रनरसुद्धा व्यवस्थित बसला. आता त्यानंतर जो आपण कपडा जोडलेला आहे तो बरोबर मध्यभागी येतो का बघायचं. एकदा आपण अशी पर्स अशी घडी करून घेऊया. तर बघा, बरोबर अजून वरती झिप बसवायची आहे, त्यामुळं व्यवस्थित कपडा बसलेला आहे. आता इथं आपल्याला एक शिलाई करून घेऊया
जेणेकरून पुढच्या साईडला एक कप्पा झालेला आहे आणि एक हा आपला मेन कप्पा. तर इथे शिलाई करून घेतली मी आणि आता वरच्या साईडला आता आपल्याला जीप एक बसवायची आहे. तर इथे जीप बसवून घेते मी. जशा पहिल्या जीप बसवून घेतल्या होत्या त्याच प्रकारे उलटी जीप ठेवायची आणि नंतर सरळ करून आपल्याला परत एकदा दाबटीप द्यायची. जे एक्स्ट्राचे कापड आहे ते कट करून घ्यायचं. तर आता इथं परत एकदा आता आपल्याला वरती रनर जोडून घ्यायचं आहे बघा. तर असं एका साईडनं कपडा असा घडी करायचा, दुसऱ्या साईडने सुद्धा घडी करून घ्यायचा आणि मग इथं आपल्याला रनर बसवून घ्यायचा. आता इथं सुद्धा रनर बसवलेला आहे बघा. रनर थोडासा मध्यभागी घ्यायचे दोन्ही पण आणि ही पर्स आता आपल्याला आतल्या साईडला शिलाई करण्यासाठी उलटी करून घेऊया. तर ही पर्स उलटी करून आता शिलाई करत आहे बघा आणि रनरच्या ठिकाणी थोडीशी दाबटीप द्यायची. आता इथं मी एक कपडा घेतलेला आहे बघा. बाहेरच्या साईडला नॉट लावायचा आहे आपल्याला. तर इथं 6 इंचाचा कपडा 7 इंचाचा कपडा आहे आणि रुंदी त्याची 1 इंच ठेवली होती आणि एक शिलाई करून कपडा सरळ करून अशी पोकळ नॉट केलेली आहे बघा. ती आता आतल्या साईडला घ्यायची, वरच्या रनरला जोडून आपल्याला तिथे एक शिलाई करून घ्यायची एक आणि तिथं थोडीशी वरच्या साईडला जिथं नॉट लावले तिथं दाबटीप द्यायची जेणेकरून नॉट व्यवस्थित बसेल. तर आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेते आणि इथं आता बघा शिलाई दिसू नये म्हणून आतली फिनिशिंगसुद्धा पर्सची चांगली दिसावी म्हणून मी इथं 1 इंचाचा कपडा घेतला आहे आणि तो तिथं लावून घेणार आहे जेणेकरून आतली फिनिशिंग खूप सुंदर अशी दिसेल. तर एक टीप अशी द्यायची आणि कपडा परत एकदा फोल्ड करायचा आणि इथं परत एकदा आपली शिलाई करून घ्यायची. तर जशी एका साईडला शिलाई केली तशी दुसऱ्या बाजूला सुद्धा आपण अशी कपडा लावून घ्यायचा. दोन्ही साईडला असे कापड लावून घ्यायचे जेणेकरून आतलं फॉर्म वगैरे जशी शिलाई केली ते दिसत नाही आणि पर्सची फिनिशिंग खूप सुंदर दिसते पर्स. आता इथं आपली पर्स तयार झालेली आहे. आता ही सरळ करून घेऊया. पर्स सरळ करते वेळी कोणे व्यवस्थित बाहेर काढायचे पर्सचे. तर पाहू शकता खूप छान इथं आपली ही पर्स तयार झालेली आहे. ही पर्स रिटर्न गिफ्ट म्हणा किंवा आता संक्रांतसुद्धा जवळ आलेले आहे त्यामध्ये वाण म्हणूनसुद्धा तुम्ही देऊ शकता. आणि 80 सेंटीमीटरच्या ब्लाऊज पीसमध्ये अशा पर्स 7 ते 8 आपल्या तयार होतात. आणि तुम्हाला ही पर्स कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ फुल वॉच केल्याबद्दल धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील.